नमस्कार. जीवन योग रिपोर्टच्या या खास मार्गदर्शिकेत तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण मिळून तुमच्या नात्याबद्दलची ही जी मौल्यवान माहिती आहे ना, ती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 3 भागांच्या या मालिकेतील हा पहिला भाग आहे, जो तुम्हाला तुमच्या रिपोर्टमधून योग्य मार्ग दाखवेल. वाह! लग्नाआधी एकमेकांना इतकं छान समजून घेण्यासाठी तुम्ही जे हे पाऊल उचललं आहे ना, ते खरंच खूप महत्वाचं आहे. हा तुमच्या दोघांच्या नात्याच्या प्रवासातला एक खूप सुंदर आणि सकारात्मक क्षण आहे, हे नक्की. आणि हो, हे सगळं शक्य झालंय IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांच्यामुळे. त्यांचे खरंच मनापासून आभार मानायला हवेत. हा जो बंधनतम रिपोर्ट तुमच्या हातात आहे, तो त्यांच्या तब्बल 15 वर्षांच्या मेहनतीचं आणि संशोधनाचं फळ आहे. तुमच्या नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी तो खूप काळजीपूर्वक तयार केला गेला आहे. चला, पटकन बघूया की आज आपण काय काय पाहणार आहोत. मी तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करणार आहे. त्यामुळे काम करा, तुमचा रिपोर्ट समोर उघडून बसा, म्हणजे आपल्याला हा प्रवास एकत्र आणि अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. हा रिपोर्ट म्हणजे काय, तर याला तुमच्या नात्याच्या प्रवासाचा एक नकाशा समजा, जो तुम्हाला पुढची वाट दाखवणार आहे. बरं, पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला रिपोर्ट वाचायला सोपं जाईल. तुम्हाला यात 2 प्रकारचे फॉन्ट्स दिसतील. एक आहे एरियल. यातली माहिती ही सगळ्यांसाठी सारखी आहे, एक प्रकारची बेसिक माहिती. पण जिथे कुठे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट दिसेल ना, तो आहे तुमचा वैयक्तिक निकाल, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. म्हणून हे लक्षात ठेवा, जिथे तुम्हाला टाइम्स न्यू रोमन दिसेल, ती आहे तुमची आणि तुमच्या पार्टनरची कहाणी, आणि म्हणूनच हा रिपोर्ट इतका खास आहे. ओके, आता वळूया पुढच्या भागाकडे. हा रिपोर्ट सर्वात आधी काय करतो, तर तो तुम्हाला एक व्यक्ती म्हणून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला मदत करतो. आता एक काम करा, तुमच्या रिपोर्टचा पान नंबर 1 उघडा. इथे तुम्हाला काही बार चार्ट दिसतील, बरोबर? तुमच्या दोघांच्या स्कोअरमध्ये कदाचित काही फरक असेल, पण घाबरू नका. हा फरक म्हणजे काही चूक किंवा दोष नाहीये. उलट एकमेकांना समजून घेण्याच्या तुमच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात इथूनच होत. ठीक आहे, आता पान 3 वर येऊया. इथे जरा थांबा आणि तुमची सगळी वैयक्तिक माहिती बरोबर आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, त्या पानाच्या शेवटी तुम्हाला 3 ध्येय दिलेली दिसतील. ती लक्षात ठेवा. रिपोर्ट वाचताना पुढे कधीही थोडा गोंधळ झाल्यासारखं वाटलं, तर हीच ध्येय तुम्हाला योग्य दिशा दाखवतील, तुमचा कंपास बनून. आता बघा, पान 4 आणि 5. इथे तुमची नॅचरल म्हणजे नैसर्गिक शैली दिलेली आहे. बार चार्ट आणि व्हीलवर तुमचे डॉट्स दिसतायत का? जर हे डॉट्स एकमेकांच्या जवळ असतील, तर याचा अर्थ तुमच्या दोघांच्या नैसर्गिक प्रेरणा किंवा मूळ स्वभाव सारखे आहेत. आणि जर ते दूर असतील, तर याचा अर्थ तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना पूरक ठरतील अशी वेगवेगळी बलस्थानं आहेत. आणि लक्षात ठेवा, दोन्ही गोष्टी तितक्याच चांगल्या आहेत. आता पान 6 आणि 7 पाहूया. इथे आहे तुमची अडॉप्टेड शैली. म्हणजे काय, तर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठल्याही दबावाखाली कसे वागतात ते. आता एक गोष्ट नोटीस करा, तुमच्या नैसर्गिक आणि या बदललेल्या शैलीच्या बार्समध्ये काही अंतर आहे का? हे जे अंतर आहे ना, ते दाखवतं की बाहेरच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला किती ऊर्जा खर्च करावी लागते. आणि पान 8 हे दाखवतं की जग तुम्हाला एक जोडपं म्हणून कसं पाहतं. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? बाहेरच्या जगासमोर तुम्ही दोघं एकसारखा संदेश देताय की तुमच्यात काहीतरी विरोधाभास दिसून येतोय. आता आपण रिपोर्टच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे आलो आहोत. हा भाग म्हणजे तुमच्या नात्याचा एक स्पष्ट आरसाच आहे, जो तुमच्यासमोर तुमचं प्रतिबिंब ठेवणार आहे. तर मग एका नजरेत तुमचं नातं, तुमची सुसंगतता कशी दिसते, याचं उत्तर आपल्याला पुढच्याच पानावर एका खूप सुंदर चित्रातून मिळणार आहे. पान 9 आणि 10 वर तुम्हाला हा बटरफ्लाय चार्ट दिसेल. आता एक गोष्ट इथे स्पष्ट करतो, हा चार्ट तुम्हाला जज करण्यासाठी किंवा गुण देण्यासाठी नाहीये. हा फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आणि जागरूकता देण्यासाठी आहे. त्यामुळे याकडे अगदी मोकळ्या मनाने बघा. हा चार्ट वाचायला खूप सोपा आहे. जे बार्स मध्यभागी म्हणजे शून्याच्या जवळ आहेत, ते तुमच्यातली नैसर्गिक सुसंगती दाखवतात. आणि जे बार्स एकमेकांपासून लांब आहेत, ते तुम्हाला एक सुंदर संधी देत आहेत. ती संधी आहे एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्याची, संवाद साधण्याची. चला, आता या मोठ्या चित्रावरून आपण तुमच्या आयुष्याच्या काही महत्त्वाच्या पैलूंवर नजर टाकूया. बघूया की हे निकाल तुमच्या रोजच्या आयुष्यात कसे लागू होतात. पान 11 ते 15
म्हणजे तुमच्या आयुष्याचे 5 महत्त्वाचे अध्याय आहेत. यात भावनिक सुसंगतता, रोजची जीवनशैली, सामाजिक जुळवाणी, भविष्याचं नियोजन आणि तुमच्या वैयक्तिक गरजा या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये हे अध्याय नक्की वाचा. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. हे सगळी माहिती तर मिळाली, पण आता पुढे काय करायचंय? तर हा भाग तुम्हाला माहितीला कृतीत बदलायला मदत करेल. पान नंबर 16 हे पान म्हणजे डॉक्टर पाटील यांनी तुम्हाला दिलेली संवादाची खूप सुंदर भेट आहे. करायचं काय आहे? अगदी सोपं आहे. आधी तुमची DISC शैली शोधा. DIS किंवा C. मग त्याखाली दिलेले 10 प्रश्न वाचा. त्यातले जे 3 प्रश्न तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे वाटतील ते निवडा आणि मग एका शांत दिवशी निवांत वेळी एकमेकांशी त्या प्रश्नांवर बोला. कुठल्याही दबावाशिवाय, फक्त शुद्ध उत्सुकतेने. चला तर या पहिल्या भागात आपण काय पाहिलं आणि काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. या पहिल्या भागाने तुम्हाला एक आरसा दाखवला की तुम्ही दोघं एकमेकांशी कसे वागता. आता जो आपला पुढचा भाग असेल ना, त्यात आपण याच्याही पुढे जाणार आहोत. आपण हे शोधणार आहोत की तुम्ही असं का वागता, तुमच्या निर्णयांमागची कारणं काय आहेत. हे इतकं सुंदर साधन तयार केल्याबद्दल IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. जर तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. नमस्कार, जीवनयोग रिपोर्टच्या या दुसऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं की आपण कसं वागतो, पण आता या भागात आपण थोडं अजून खोलात जाणार आहोत. आपण जे काही करतो ते नक्की का करतो, त्यामागे काय कारणं आहेत. चला, हा एक छान आणि महत्त्वाचा प्रवास सुरू करूया. हो, तर भाग 1 ने आपल्या वागणुकीचं कसं उलगडलं. आता आपण त्यामागच्या काचा शोध घेणार आहोत. म्हणजे खरं तर आपल्या प्रत्येक कृतीमागे एक प्रेरणा असते, एक ड्राईव्ह असतो. तो नक्की काय आहे जो आपल्या जोडीदाराला आणि आपल्याला आतून चालवतो, हेच आपल्याला या भागात समजून घ्यायचं आहे. तर आता आपण रिपोर्टच्या अशा भागात आलो आहोत जो खरं तर तुमच्या दोघांच्याही अगदी हृदयाच्या जवळचा आहे. इथे आपण त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुमची मूळ मूल्य. ह्याच मूल्यांमुळे तर जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन तयार होतो, नाही का? त्यामुळे हा प्रवास खूप खास आणि वैयक्तिक असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्या रिपोर्टमधलं पान नंबर 17 उघडा. 17 ते 19 या पानांवर आपल्या आतल्या मूळ प्रेरणांबद्दल, म्हणजे आपल्याला नक्की काय चालवतं याबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती दिली आहे. इथे तुम्हाला 7 मूळ प्रेरक दिसतील. आता हे प्रेरक म्हणजे काय? तर या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या निर्णयाला दिशा देतात. बघा, काहींना गोंधळातून सौंदर्य निर्माण करायला आवडतं, तर काहींना प्रत्येक प्रयत्नातून काहीतरी परतावा मिळावा असं वाटतं. कुणाला स्वातंत्र्यातून आपली ओळख बनवायची असते, तर कुणाला कृतीतून नेतृत्व करायचं असतं. आणि हो, काही जण काळजीतून नाती जपतात, काही नियमांमध्ये एक प्रकारची लय शोधतात, तर काही जण सतत जिज्ञासेतून नवीन ज्ञान मिळवत राहतात. आता एक काम करा, तुमच्या दोघांचे बार चार्ट्स बाजूबाजूला ठेवून बघा. निळा बार पुरुषाचा आणि लाल बार स्त्रीचा आहे. कुठे तुमचे बार जवळपास सारख्या उंचीचे आहेत, ती झाली तुमची नैसर्गिक साम्यस्थळ. आणि कुठे त्यांच्या उंचीत खूप फरक आहे, तिथे तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायची एक मोठी संधी आहे. ओके, आता पुढच्या पानावर येऊया. पान नंबर 20. इथे आहे घर्षण तक्ता किंवा फ्रिक्शन चार्ट. आता घर्षण हा शब्द ऐकून घाबरू नका. हा काही भांडणांचा नकाशा नाहीये, तर हा तुमच्या अर्थपूर्ण संवादाचा नकाशा आहे. या चार्टमध्ये तुम्हाला दिसेल की काही बार्स जास्त रुंद आहेत. याचा अर्थ एवढाच की त्या विशिष्ट मूल्यांमध्ये तुमच्या जास्त तफावत आहे. पण लक्षात घ्या, ही धोक्याची घंटा नाही, तर हा एक संवाद साधण्यासाठीचा इन्व्हिटेशन आहे. जिथे बार सर्वात जास्त रुंद दिसतोय ना, तिथूनच तुमचा सगळ्यात महत्त्वाचा संवाद सुरू होणार आहे. आणि तो संवाद कसा सुरू करायचा? त्यासाठी एक खूप सोपा पण तितकाच प्रभावी प्रश्न आहे. एकमेकांना विचारा, हे तुझ्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? हे मला समजून घ्यायला मदत कर. बघा, हा प्रश्न जादू करेल. खरं तर तुम्ही हवं तर आत्ताच हा व्हिडिओ पॉज करून यावर बोलू शकता. चला, आता पुढच्या सेक्शनकडे वळूया. आता आपण तुमच्या दोघांच्या आतल्या जगाची सफर करणार आहोत. म्हणजे ही जी तुमची मूल्य आहेत ती तुमच्या व्यक्तिमत्वातून कशी दिसतात, कशी व्यक्त होतात हे आपण पाहणार आहोत. पान नंबर 21 ते 23 वर जी माहिती आहे ती खास तुमच्यासाठी आहे. म्हणजे नात्यातून तुम्हाला खरंच काय हवं आहे, कशाने तुम्हाला समाधान मिळतं, हे इथे लिहिलं आहे.
हे फक्त वरवरचं बोलणं नाही, तर तुमच्या आतल्या गरजा आहेत. बंधन टीमने खास तुमच्यासाठी हा मजकूर तयार केला आहे, त्यामुळे तो खूप काळजीपूर्वक वाचा. आता इथे एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे, गुणोत्तर अंतर्दृष्टी. कधीकधी काय होतं, आपलीच दोन टॉपची मूल्य एकमेकांना विरुद्ध दिशेला खेचतात आणि मग आपल्या आत एक प्रकारचा ताण निर्माण होतो. हा ताण नकळतपणे आपल्या नात्यातही दिसू लागतो. तेच इथे समजून घ्यायचं आहे. आता थेट पान नंबर 27 वर या. इथे तुम्हाला एक विशेषण चित्र दिसेल. हे काय आहे तर तुमच्या आतल्या प्रेरणा, तुमची मूल्य ही तुमच्या वागण्यातून काही शब्दांच्या रूपात दिसतात. हा त्या शब्दांचा, त्या विशेषणांचा एक आरसा आहे. तुमच्या दोघांच्या रिपोर्टमध्ये काही विशेषणं हायलाईट केलेली दिसतील. ती एकमेकांना वाचून दाखवा आणि मग विचारा, हे माझ्याबद्दल खरं वाटते का? तुलाही माझा अनुभव असाच येतो का? बघा, किती छान संवाद सुरू होईल. बरं, आतापर्यंत आपण का पाहिलं? आता आपण भविष्याकडे एक नजर टाकूया. पुढचा विभाग म्हणजे तुमच्या दोघांचा एकत्र भविष्याची एक खिडकी आहे. लग्नानंतरच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंवर तुमची ही मूल्य एकत्र येऊन कसा परिणाम करू शकतात याचा अंदाज इथे बांधला आहे. आणि हे विश्लेषण एका दोन नाही तर तब्बल 13 वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या आयामांवर केलं आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की हा रिपोर्ट तुमच्या नात्याकडे किती समग्रपणे आणि खोलात जाऊन बघतो. उदाहरणार्थ, लग्नाबद्दलची तुमची मानसिकता काय आहे? तुम्ही दोघं मिळून भविष्य घडवायला तयार आहात की आपापलं स्वातंत्र्य जपण्यावर जास्त भर आहे? किंवा समजा पैशांचा विषय. तुमचं कमावणं, खर्च करणं, बचत करणं यात तुमचे कम्फर्ट झोन काय आहेत? अगदी संवादाच्या पद्धती आणि मतभेद झाल्यावर तुम्ही कसे वागता ह्या सगळ्याचं विश्लेषण इथे आहे. इथेही तुम्हाला बार चार्ट्स दिसतील. नियम अगदी सोपा आहे. जर दोघांचे बार जवळजवळ असतील तर तिथे नैसर्गिकरित्या सुसंवाद आहे. पण जिथे बार एकमेकांपासून लांब आहेत तेच ते विषय आहेत ज्यावर लग्नानंतर नाही तर आत्ता, लग्नाआधी बोलायला हवं. आणि पुन्हा एकदा सांगतो, इतक्या खोलात जाऊन प्रत्येक पैलूचं विश्लेषण करणं हे शक्य झालंय केवळ डॉक्टर अतुल बी पाटील यांच्या संशोधनामुळे आणि IKSC नॉलेज ब्रिजच्या बंधन फ्रेमवर्कमुळे. हे खूपच अविश्वसनीय काम आहे. चला, आता ह्या भागातल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टूलकडे येऊया. हे एक असं साधन आहे जी खरं तर IKSC नॉलेज ब्रिजकडून तुमच्या दोघांसाठी एक भेट आहे, तुमच्या पुढच्या संवादासाठी. करायचं काय आहे? अगदी सोपं आहे. एक, पान नंबर 20 वरचा तुमचा घर्षण तक्ता बघा आणि त्यातले सगळ्यात मोठे 2 किंवा 3 फरक शोधा. 2, आता पान नंबर 34 वर या आणि त्या फरकांशी संबंधित प्रश्न शोधा. आणि 3, याच आठवड्यात वेळ काढून अगदी निवांतपणे एकमेकांबद्दल कुतूहल बाळगून त्या प्रश्नांवर गप्पा मारा. तर बघा, आता तुमच्याकडे एक संपूर्ण चित्र तयार झालं आहे. भाग 1ने तुम्हाला सांगितलं की तुम्ही कसे वागता आणि आता या दुसऱ्या भागाने तुम्हाला हे स्पष्ट केलंय की तुम्ही तसे का वागता. तुमच्या वागणुकीमागची मूळ प्रेरणा आता तुम्हाला माहीत आहे. आता पुढे काय? तर पुढच्या म्हणजे तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपण हे सगळं एकत्र आणणार आहोत. तुमचे आर्किटाईप काय आहे, तुमच्या नात्याचा हेल्थ स्कोअर काय सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा अंतिम तयारीचा नकाशा कसा दिसतो हे सगळं आपण पाहणार आहोत. नमस्कार. या प्रवासाच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, भाग 1 आणि 2 मध्ये आपण काय पाहिलं की आपण कसे वागतो आणि आपल्याला नक्की प्रेरणा कशामुळे मिळते. पण आता भाग 3 मध्ये आपण हे बघणार आहोत की एक जोडपा म्हणून आपण नक्की कोण आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नात्यासाठी आपण किती तयार आहोत. चला, आपण आपल्या रिपोर्टचा पान 35 उघडूया. इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही संकल्पना म्हणजे काय? तर हा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात आतला, सर्वात खोलवरचा थर आहे. असं समजा की ही आपल्या नात्याची एक युनिक ब्लूप्रिंट आहे. हे 4 आर्किटाइप्स आहेत तरी काय? पहिला, ऑथॉरिटी पायोनियर, म्हणजे एकत्र मिळून दिशा ठरवण्याची तुमची दोघांची क्षमता. दुसरा, कंपॅशनेट विजनरी, म्हणजे तुमच्या नात्याला एक अर्थ देणारा सामायिक हेतू. तिसरा, कस्टोडियन ऑफ ग्रेसफुल सिस्टम्स, म्हणजे रोजचं आयुष्य आणि नात्यातला सुसंवाद तुम्ही कसा सांभाळता. आणि चौथा, ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटी, म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयांमधील क्वालिटी आणि बारकावे कसे तपासता.
आता जरा तुमच्या रिपोर्टमधल्या चार्ट्सकडे बघा. बार चार्टमध्ये जर 2 बारमधलं अंतर कमी असेल तर त्याचा अर्थ आहे की तुमचं टीमवर्क अगदी नॅचरल आहे, आणि जर अंतर जास्त असेल तर घाबरू नका. याचा अर्थ फक्त एवढंच आहे की तुमच्या नेतृत्व करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ज्या एकमेकांना खूप छान पूरक ठरू शकतात. आणि हेच तर एका यशस्वी नात्याचं रहस्य आहे, एकमेकांच्या वेगळेपणाचा आदर करणं. आता पान 36 वर या. तिथे तुम्हाला कॉन्व्हर्सेशन स्टार्टर्स दिसतील. याची खास गोष्ट सांगू का? हे काही सामान्य प्रश्न नाहीत. बंधन सिस्टीमने खास तुमच्या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून हे प्रश्न तयार केले आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या चर्चांसाठी याचा एक गाईड म्हणून नक्की वापर करा. चला आता आपण पान 37 ते 39 कडे वळूया. हा भाग म्हणजे असं समजा की तुमच्या नात्याची एक अतिशय प्रेमळ आणि सखोल हेल्थ चेकअप आहे. तर मग आपल्या मनात साहजिकच प्रश्न येतो की हे जे 9 गेजेस आहेत ते नक्की कसे वाचायचे, ते आपल्याला काय सांगू पाहतायत. चला यामागची कलर कोडिंग सिस्टम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, एकदम सोप्पं आहे. हिरवा रंग म्हणजे याबाबतीत सगळं व्यवस्थित आहे. पिवळा रंग सांगतो की इथे थोडं लक्ष देऊन एकत्र काम करण्याची गरज आहे. आणि जर लाल रंग दिसला तर अजिबात घाबरायचं नाही. तो तुमच्या अपयशाचा नाही तर जागरूकतेचा सिग्नल आहे. एकत्र वाढण्याची एक संधी आहे. हे ते 9 पैलू आहेत ज्यांच्या आधारावर तुमच्या नात्याचं हेल्थ चेकअप झालं आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतील, जसं की इमोशनल, एनर्जी एक्सचेंज, कॉन्फ्लिक्ट नॅव्हिगेशन, डिसिजन ओनरशिप आणि बाकीचेही. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, बंधन सिस्टम तयारच यासाठी केली आहे की ज्या गोष्टी सहजासहजी दिसत नाहीत त्या वेदनादायी होण्याआधीच आपल्या समोर याव्यात. त्यामुळे कोणताही रेड स्कोर हा प्रॉब्लेम नाही, तर एक संधी आहे. चला आता येऊया पान 40 वर. इथे तुम्हाला मिळेल तुमच्या तयारीचा हेडलाईन नंबर, म्हणजेच मॅरेज रेडीनेस मॅच्युरिटी स्कोर किंवा MRMS. हा तुमच्या तयारीचा एकंदरीत आरसा आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला 83 हा आकडा दिसतोय, पण हा फक्त एक नमुना आहे. तुमच्या रिपोर्टमध्ये तुमचा स्वतःचा एक खास स्कोर असेल. तर मग या मुख्य अंकाचा नेमका अर्थ काय होतो हे आपण आता समजून घेऊया. हे बघा, याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. तुमचा स्कोर जर ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाण्यास तयार आहात. पिवळ्या झोनमध्ये असेल तर थोडी तयारी तुमचा पाया आणखी मजबूत करेल. आणि जर रेड झोनमध्ये असेल तर याचा अर्थ आहे की थांबा, विचार करा आणि पुढे जाण्याआधी तज्ज्ञांची मदत घ्या. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तयारी म्हणजे परफेक्ट असणं नाही, तर प्रामाणिक असणं. आणि आता आपण आलो आहोत या रिपोर्टच्या शेवटच्या आणि सगळ्यात उपयुक्त भागाकडे. पान 41. हा आहे तुमचा फायनल अलाइनमेंट मॅप. सोप्या भाषेत सांगायचं तर ही तुमच्या भविष्यासाठी एक प्रॅक्टिकल ॲक्शन प्लॅन आहे. हा तक्ता तुमचा खरा मार्गदर्शक आहे. जिथे तुमच्या स्कोअरमधला फरक 10 किंवा त्यापेक्षा कमी आहे ती तुमच्या नात्याची ताकद आहे, ती सेलिब्रेट करा. जिथे फरक 11 ते 25 गुणांचा आहे तिथे एकमेकांना समजून घेण्याची आणि वाढण्याची संधी आहे. आणि जिथे फरक 25 पेक्षा जास्त आहे तिथे सर्वात महत्त्वाच्या संवादाची गरज आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे तुमच्यात सर्वात जास्त फरक आहे ना, ते काही प्रॉब्लेम एरियाज नाहीत. उलट ते तुमच्या नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी सगळ्यात मोठ्या संधी आहेत. याकडे एक आव्हान म्हणून नाही, तर एक आमंत्रण म्हणून बघा. तर ही आहे तुमची ॲक्शन प्लॅन, तुमचा गृहपाठ. पान 41 वरच्या रिफ्लेक्शन ॲक्शन टेबलचा वापर करा. तुमच्यातले 2 मोठे फरक शोधा, त्यावर मोकळेपणाने बोला आणि एकत्र मिळून पुढे एक छोटंसं पाऊल टाकण्याचं ठरवा. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही हा रिपोर्ट पूर्ण करून एक खूप धाडसी आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. हा प्रवास कदाचित सोपा नसेल, पण तुम्ही तो पूर्ण केला आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. खरं सांगतो, तुम्ही जे केलं आहे ते खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही अंदाजावर अवलंबून न राहता समजूतदारपणा निवडला आहे. या रिपोर्टमधला प्रत्येक आकडा हा अपयश नाही, तर एकमेकांच्या अधिक जवळ येण्यासाठी आणि नातं अधिक घट्ट करण्यासाठी एक आमंत्रण आहे. आणि पुन्हा एकदा IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांचे मनापासून आभार मानूया. त्यांच्या कित्येक दशकांच्या संशोधनामुळे आणि समर्पणामुळे नात्याच्या विज्ञानाचा हा अद्भुत प्रवास आज आपल्यासाठी शक्य झाला आहे. तर मग आता पुढचा प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीचा उपयोग करून आपल्या नात्याला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? माझं तर असं म्हणणं आहे की या रिपोर्टला खऱ्या अर्थाने जिवंत करण्यासाठी, यातल्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी डॉक्टर पाटील यांच्यासोबत एक वैयक्तिक समुपदेशन सत्र नक्की बुक करा. पुढचं पाऊल उचलण्यासाठी संपर्क माहिती तुमच्या स्क्रीनवर आहे. तुमच्या सुंदर आणि यशस्वी नात्याच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.